29 तारखेला एकनाथभाई शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये लोहा येथे शेतकऱ्यांचा भव्य असा मेळावा होणार आहे. या मेळाव्याची तयारी कुठपर्यंत आलेली आहे? जवळपास या अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. म्हणजे जवळपास पूर्णही झाली म्हणायला काही हरकत नाही. आणि अत्यंत प्रचाराचं काम सगळ्या भागामध्ये चांगलं चालू आहे. विशेषतः हे राज्यस्तरीय शेतकरी अधिवेशन आहे. जिल्ह्यातले जे काही आमचे पदाधिकारी आहेत त्यांनाही मी काही जिल्ह्याचा दौराही केला आणि काही जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना आम्ही दूरध्वनीवरून त्यांच्याशी संपर्कात आहोत. एकूणच हे अधिवेशन एक फार मोठं राज्याच्या शेतकरी समाजाला एक नवीन दिशादर्शक होणारं हे अधिवेशन होणार आहे. आणि मीही स्वतः आठवडाभरापासून इथं तळ ठोकून आहे. मी जातीनं अनेक ठिकाणी महत्त्वाच्या ठिकाणी स्वतः जाऊन या अधिवेशनाला आपण उपस्थित राहावं अशी व्यक्तिगत मी त्यांना निमंत्रण देण्याचं काम करत आहे. मला वाटते हे अधिवेशन फार मोठं ग्रँड सक्सेस होईल आणि विशेषतः त्याचा पॉईंट लोहा जरी असला तरी पहिल्यांदाच आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब हे शेतकऱ्याच्या अधिवेशनाला येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी समाजाला एक चांगला संदेश जाणार आहे. आणि मधल्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकरी समाजामध्ये अशी एक धाकधूक होती की बाबा आता महाराष्ट्रात आम्हाला कोणी वाली उरला नाही, आमचा कोणी पाठीराखा उरला नाही, अशी एक अंतर्गत मनामध्ये शेतकरी समाजात फिलिंग होती. पण आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी या अधिवेशनाचं निमंत्रण स्वीकारल्यामुळे आता तमाम शेतकरी समाजाला वाटते आहे की चला आमच्या मागे आता कोणीतरी खंबीर आहे, उभा राहणार आहे आणि मोठा धाडशी नेता आहे, आता आम्हाला काही चिंता नाही असं मनोमन त्यांना वाटत आहे. अशा भावना मी अनेक ठिकाणी या आठवड्याभरात प्रचाराच्या दरम्यान मला ते जाणवलं. त्यामुळे हे अधिवेशन पूर्ण यशस्वी होणार आहे. आणि या माध्यमातून माझी सगळ्यांना विनंती आहे, या क्षेत्रातल्या किंवा तमाम सगळ्या चाहत्यांना, कार्यकर्त्यांना, की आपण वेळ काढून, सायंकाळचा वेळ आहे, 6 वाजताचा वेळ आम्ही दिलेला आहे, आपण वेळ काढून या अधिवेशनाला यावं. अशी माता भगिनींनी यावं, शेतकरी बांधवांनी यावं, कार्यकर्त्यांनी यावं किंवा शिंदेसाहेबाच्या शिवसेनेच्या सर्व सहकाऱ्यांनी, चाहत्यांनी सुद्धा या अधिवेशनाला यावं. हे अधिवेशन एक फार मोठा टर्निंग आणि ऐतिहासिक अधिवेशन होणार आहे. यातून महाराष्ट्रातल्या शेतकरी समाजाला एक नवी दिशा या निमित्ताने मिळणार आहे. माझं तर स्वतःचं मत आहे, मी तसा कधी भावनिक बोलत नाही, पण अगदी शिंगणापूर पंढरपूरला जाऊन वारी केल्यानंतर जितकं पुण्य मिळते तेवढं पुण्य 29 तारखेला सायंकाळी शिंदे साहेबांच्या उपस्थितीत होणाऱ्या या अधिवेशनाला वेळ काढून आलं तर नक्की तेवढं मात्र शेतकरी समाजाच्या कार्यकर्त्याला तेवढं पुण्य लाभणार आहे. म्हणून माझं आव्हान आहे की कृपया आपण कुठल्याही अडचणी असल्या तरी वेळ काढून या अधिवेशनात हजेरी लावावी, एवढंच माझं नम्र आव्हान आहे.